चला मॅच ऑन होतीये. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. क्षेत्ररक्षण लावलं गेलं 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये किती धावा लावल्या जातील. टीम गुरुचरण पाडा बी संघाकडून पवनला पाहतो स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईकला पाहतो हेमंतला. दोन फलंदाज मैदानामध्ये गेलेत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय. पहिली ओव्हर घेऊन तुषारला पाहतोय. पवन स्ट्रायकिंग एंडला. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. पहिला बॉल फेकला जातोय गोलंदाज तुषार कडून. पहिलाच बॉल कट लागला, ठोला लागलाय बॉल आणि शरीर जाऊन आदळलाय. पंच आमचे दर्शक असताना बॅट कट असताना इथे मात्र पहिला बॉल आलाय निर्धाव. पहिल्या बॉल श्री गणेश झालाय दातेचीवाडी संघाचा डॉट बॉलने. 12 बॉलचा वाजू खेळ मैदानामध्ये आणि 12 बॉल मधील पहिला बॉल पडलाय. आता शिल्लक 11 बॉल. पवन स्ट्रायकिंग एंडला गुरुचरण पाडा संघाकडून. आताचा पंच केलाय, उडवलाय समोर क्षेत्ररक्षक आणि धावतोय. इथे अंदाज नाहीये आणि बॉल पडला. एकच धाव थांबवलं जातं हेमंत कडून. नॉन स्ट्राईक कडून 2 बॉल पडलेत. हेमंतने पाहिलेत आणि हे 2 बॉल पाहत असताना स्वतःकडे स्ट्राईक घेतले. श्री गणेश झालाय गुरुचरण पाडा संघाचा एका धावेने आणि आता मात्र इथे हेमंतला स्ट्राईकवर आणलं गेले, ज्याने 2 बॉल नॉन स्ट्राईक करून पाहिलेत. स्वतःवर विश्वास दाखवला, स्ट्राईक ठेवली आहे. पाहूया तुषार कशा प्रकारे बॉल फेकेल, कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आताचा बॉल फेकून दिलाय, फटका बसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे हाताला चटका देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला रवाना झालाय. इथे फिल्डिंग करत असताना आणखीन एक नशिबाचा चौकार आलाय. नवीन फलंदाज नवीन फिल्डर इन झाला मैदानामध्ये. तुषार 2 बॉलवर 2 कॅच होत्या. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झाले असते, परंतु जीवदान मिळाला. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळालाय. डायरेक्ट हिट चुकीच्या दिशेला आलाय आणि इथे मात्र शरीर जाऊन बॉल आदळला. आणखी एक छोटी धाव पाहायला मिळते आहे. कुठेतरी पाहायला गेलं तुषार या गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी केली गेली आहे, ज्याने पहिल्याच बॉलवर डॉट बॉल फेकला, दुसऱ्या बॉलवर झेल उडाला आणि तिसऱ्या बॉलवर देखील कॅच होता, परंतु दोन्ही कॅच मात्र दोन्ही सलामी फलंदाजांच्या ड्रॉप झाल्या आहेत. आता मात्र जबाबदारी घेऊन मात्र खेळ केला जाईल का या 2 फलंदाजांकडून. दोघांनाही जीवदान मिळाले. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. पवन स्ट्रायकिंग एंडवर आताचा बॉल सोडून दिलाय, नजरेसमोरून काढलाय, वाईट बॉल आलाय. पंच आम्हाला सांगत असताना गुलाबी थंडीमध्ये केली जाते कवायत. आणखीन एक धाव फलकावर धाव ऍड केली जाईल. 7 या आकड्यावर धाव फलक जाऊन पोहोचलाय गुरुचरण बी या संघाचा. पुढचा बॉल कशा प्रकारे फेकला जाईल. तुषार पुन्हा एकदा सज्ज झालाय हा बॉल घेऊन. फुल टॉस वसूल करत असताना कॅचचं रूपांतर षटकारामध्ये भोगतान भोगावं लागतं टीम दातेचीवाडी संघाला. षटकार कॅच सोडल्यानंतर मात्र इथे कशा प्रकारे बॅटिंग केली जाते पवनच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंच निरीक्षण करतात. वल्लेत खरा बॉल सांगत असताना थोडासा मात्र इथे पाहायला मिळतोय. 2 झेल सोडल्या त्यानंतर थोडासा प्रेशर आला, षटकार पाहायला मिळाला आणि आताचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. पवन पाहतोय एक विस्फोटक फलंदाज आहे आणि आपल्या नावाची छाप सोडत असताना दुसरा ब्लास्ट केला जातोय. दणदणीत षटकार.
थँक्यू डीजे 20 धावा धावफलकावर झालात. आपण पाहू शकाल अगदी स्वतःचा संघ खेळतोय आपलं अगदी गावा नजदीक हे गाव आहे दात्रीची वाडी हक्क्याच्या अंतरावर असलेलं गाव आणि गावाच्या बाजूला मात्र खेळत असताना आज मात्र गावची पब्लिक मात्र जमा झाली आहे. परंतु चांगला खेळ करावा लागेल दात्रीची वाडी संघाला कारण इथे मात्र कोणता संघ विजय होतोय हे पाहणं खूप महत्वाचं आहे. आपण पाहू शकाल इथे पहिल्याच बॉलवर डॉट आला त्यानंतर मात्र 2 बॉलवर 2 झेल उडाल्या आणि त्या कॅच मात्र ड्रॉप झाल्यानंतर पवनने मात्र आपलं रूप दाखवायला सुरुवात केली आणि ते रूप दाखवत असताना बॅक टू बॅक 2 षटकार दाखवले. सलामीची जोडी पाहतोय अजूनही क्रीज व सुखरूप पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक गोलंदाज आलाय नितेशला प्राचारण केलं गेलाय. बॉल घेऊन दुसऱ्या ओव्हर मध्ये इथे पाहू शकाल हेमंत आणि पवन ही जोडी पाहायला मिळते. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल पहिल्याच ओव्हर मध्ये हाकार माचला 20 धावा धावफलक लाभल्या गेल्यात. गोलंदाज नितेश आलाय दुसऱ्या गोलंदाजी ट्रॅकवर ह्या गोलंदाजाला प्राचारण केलं जातं. हेमंत समोर पहिलाच बॉल ब्लास्ट केला समोर क्लास दाखवलाय षटकार आलाय. पाहायला गेले तर आता मात्र दोन्ही बाजूनी टोलवी चालू आहे. आगीतून निघाला की फुपाट्यात आणि फुपाट्यातून निघाला की आगीत. आणखीन एक ब्लास्ट पाहायला मिळतो परंतु यावेळेस तुषार जज करतोय आणि विकेट. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना आला इथे हेमंत डगआउट रस्त्याला. तर मंगेशजी निरगुडा आपण कुठे असाल तर व्यासपीठा समोर यायचे. प्रमोदजी निरगुडा आपली वाट पाहतात. प्रकाश आल्याला रिव्हर्स दाखवण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. प्रकाशला पाहतोय इथे आल्याला रिव्हर्स केलाच होता. कदाचित स्ट्राइक रोटेट नसेल हेच सांगत असताना पंच आपण पाहतोय. पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवर षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलंय. गोलंदाज नितेश विकेट काढली. आता डॉट आलाय. पवनला प्रकाशला पाहतो नवीन फलंदाज. पवन मात्र नॉन स्ट्राईकला मास्टर सारखा तडपतो स्ट्रायकिंग एंडला जायला. पण त्या पवनचा बॅट मधून पाहायला गेलं तर 4 बॉल 13 धावा आल्यात. 26 या आकड्यावर 1 विकेट गेलाय. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आला दुसरा बॉल विकेट आला तिसरा बॉल डॉट आलाय आणि चौथा बॉल घेऊन गोलंदाज नितेश मात्र रवाना झालाय. बॅटची एज आवाज इथपर्यंत पंचांचं बोट आकाशामध्ये आणखीन 1 विकेटचं पतन. अजय आलाय. थँक्यू सो मच. अगदी आमचं डीजे मास्टर मनमुक्त करत असताना अगदी धून वाजवली जाते. नितेश अगदी चांगली गोलंदाजी करतोय. पहिला षटकार जर वगळला तर अद्याप चांगले बॉल फेकलेत. व्ही शेप मध्ये केलाय. सरळ ड्राईव्ह आलाय. तुषार चांगली फिल्डिंग दाखवतोय आणि इथे एकच धाव. अजयला माहिती आपल्याला एक्झॅक्टली करायचंय काय आणि ते काम करत असताना इथे मात्र स्ट्राईक रोटेट केले पवनकडे.
27 आकड्यावर 2 विकेट गेलेत. नितीश पुन्हा एकदा रवाना झालाय. शेवटचा बॉल प्रगती पथावर आणि या शेवटच्या बॉलवर मोठा हॅमर दाखवला जाईल का, पंच केलं जाईल का, पॉवरफुल फटका येईल का की येईल डॉट बॉल की येईल एकेरी दुखेरी धाव. पाहूया पवनने मात्र स्ट्राईक घेतली स्वतःकडे. विश्वास आहे ज्याच्या बॅटमधून 2 ब्लास्ट पाहायला मिळाले. नितेश इथे रवाना झाला हा बॉल घेऊन. शॉर्ट बॉल पंच केलाय का स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे याचं उत्तर देत असताना हॅमर दाखवलाय षटकार. गुरुचरणपाडा टीमचा कॅप्टन यायचंय. आपण ड्रॉ करणार आहोत. यातून कोणता संघ मात्र फायनल साठी पात्र होईल हे पाहणं गरजेचं आहे. पहा गुरुचरणपाडा ए आणि त्यानंतर विजयी संघ अशा 2 ट्रॉफ्या असतील. गुरुचरणपाडा ए आणि विजय संघ या 2 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. अगदी लाईव्ह आपण ड्रॉ करणार आहोत. जी चिठ्ठी निघेल पहिली ती फायनल साठी पात्र असेल याची नोंद घ्यायची आहे. इथे ड्रॉ केला जातोय. गुरुचरणपाडा ए संघाचा कॅप्टन उपस्थित आहे आणि विजय टीम देखील आहेत. जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती फायनल साठी पात्र असेल याची नोंद घ्यायची आहे. एका बाजूला गुरुचरणपाडा टीमचा देखील प्रतिनिधी तिथे उपस्थित आहे आणि दात्रीचीवाडी संघाचा देखील एक प्रतिनिधी उपस्थित राहा, काही हरकत नाही आहे. आणि गुरुचरणपाडा हे दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत. पहा पहिली जी चिठ्ठी उचलली जाईल ती फायनल साठी पात्र असेल. इथे मात्र ड्रॉ केला जातोय आमच्या अगदी जवळील मित्र व्हाइस ऑफ खडकवाडी सोनूजी आगुले सरांच्या हस्ते मात्र इथे ड्रॉ केला गेलाय. एक छोटासा चिमुकला मयूर तिथे मात्र त्यांनी चिठ्ठी उचलली आणि ती विजय संघ इथे मात्र क्वालिफाय झाला तर मात्र फायनल साठी पात्र असेल. पहा विजय संघाची धावफलकावर धावा लावल्या गेल्या 33. चला मॅच चालू करायचे. 2 सलामीचे दिग्गज फलंदाज मैदानामध्ये गेलेत. एका बाजूला सागर आणि दुसऱ्या बाजूला नितीशला पाहतोय. हे 2 फलंदाज मैदानामध्ये जात असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला या पवन. बारा बॉल आणि 34 धाब्याची गरज. गोलंदाजी ट्रॅक गोलंदाज सज्ज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल उडवलाय समोर शतरक्षक जज करतोय आणि इथे कॅच केला गेलाय. पहिलाच बॉलर मोठा मासा घालायला लागत असताना इथे मात्र डगआउटच्या रस्त्याला आपण फलंदाज पाहायला मिळतोय. दातीचीवाडी संघाला अगदी सोस्त्यात धक्का लागला गेलाय. टीम गुरुचरणपाडा संघ पाहतोय चांगली कामगिरी करतोय. दूरवरचा प्रवास गाठून इथपर्यंत आल्याने त्या प्रवासाला मात्र दोन्ही संघ प्राचारण उतरलेत आणि ते फलंदाज नितेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज राहुलला पाहतो मैदानामध्ये जात. अक्षय आलाय, क्षमा असावी, अक्षय आलाय मैदानामध्ये. 1 डाऊनचा बॅट्समन पाहतो मैदानामध्ये. 34 धावांचा पाठलाग करायचा. आता शिल्लक बॉल आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये बनवायचे 34. गोलंदाजी ट्रॅकवर पवनला पाहतोय. चांगली ओव्हर टाकली जाईल का. अगदी ऑलराऊंडर पाहतोय टीम गुरुचरणपाडा बी संघाचा हा ऑलराऊंडर पवनला पाहतोय. समोर अक्षय आहे. पहिलाच बॉल पंच केलाय. मोठा फटका दाखवलाय. शतरक्षक जज करतोय आणि हाताला चटका देऊन बॉल निसटलाय. एकदा पुन्हा दुसरीसाठी रवाना झाला. इथे घडतंय काय मैदानामध्ये.
फंबल झाला, स्लिप झाला, आणखीन एक विकेट आली, सहज 2 धावा झाल्या असत्या परंतु थोडासा स्लिप झाला आणि आणखीन एक विकेट, एका पाठोपाठ दुसरा देखील विकेट जात असताना टीम दातेचीवाडी संघाचा नवीन छत्रक्षण सजून घ्या. डावखुरा फलंदाज मैदानामध्ये इंटर झालाय. टीम गुरुचरणपाडा 20 संघाला विनंती आहे, लपटी बास म्हणा छत्रक्षण सजून घ्या. रबीला पाहतोय छोटा पॅकेट बडा धमाका, एखादा मोठे फटके जर का या ओव्हरवर आले 2 ते 3 मोठे फटके येणे गरजेचे आहे जर का सामन्यामध्ये टिकाव निर्माण करायचा असेल दातेचीवाडी संघाला तर मात्र या सामन्यामध्ये मोठे फटके दाखवावे लागतील. या ओव्हर मात्र घणाघाती प्रहार करावे लागतील. एक धाव फलक लावले, 2 विकेट गेलेत आणि इथे मात्र पवन चांगले ओव्हर टाकत असताना छत्रक्षण सजवलं गेलंय. डावखुरा हाताचा फलंदाज रबीसाठी मात्र इथं फील्ड सजवत असताना पवनला पाहतोय कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल रवी कडून हे पाहणं गरजेचं आहे. पाहूया पवन इथे रवाना झालाय. रवी मात्र तिथं स्ट्रायकिंग एंडला बॉल पाहावा लागेल पण आम्हाला सांगत असताना वाईट बॉल आलाय. आपण पाहू शकाल खराब बॉल आला. या बॉलवर जर का बॅट स्पर्श झाले असते तर चांगल्या धावा आल्या असत्या पण तो अगदी जास्त उचली होती. 1 बाउंसचा कॉल देखील आलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदल केले जातं, चेंजेस पाहायला मिळतात वारंवार गुरुचरणपाडा 20 संघाकडून. पवनला पाहतोय इथे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. नो ओके नो बॉल आहे. यस ब्रिटचा बॉल पंच केलाय आणि फटका फेकून दिलाय. चौकार आलाय. इथून मात्र ही लक पाहायला मिळेल का, लक फॅक्टर ऑन झालाय का टीम दातेचीवाडी संघाचा हे मात्र पाहायला लागेल. पुढचा बॉल इथे उडवलाय आणि इथे फलंदाज रवीने मात्र बॅटिंग केली होती चांगली, त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. आणखीन एक विकेट आलाय. अगदी पाहायला गेलं तर कोणताच फलंदाज इथे जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे. 3 विकेट मात्र एकामागे एक लागले गेले. 8 बॉल 28ची गरज आहे. 2-3 फोटो येतील, 2-3 मोठे फटके येतील का टीम दातेचीवाडी संघाकडून. अजून मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते एखादा मोठा फटका आला तर. 8 बॉल 28ची गरज आहे. आपण पाहतोय आकाशला, आकाशच्या बॅटमध्ये मोठे फटके येतील का, 1-2 मोठे फटके आणि मॅचचा पुन्हा एकदा भवितव्य बदललं जाईल का पाहूया. आताचा बॉल इथे कट केलाय, आउटफील्ड आहे फास्ट. 2 शतक बॉलचा करता पाठलाग इथे अडवलाय. दुसऱ्या धावे 3री धाव आणि 3री देखील पूर्ण 4थ्या धावेचा प्रयत्न नाही आहे, कारण इथे मात्र सागरला माहिती आहे लगोपाठ 3 विकेट गेलेत. विकेट ठेवणं खूप महत्वाचं आहे मैदानामध्ये. सागरमध्ये ती क्षमता आहे मोठे फटके दाखवण्याची. या बॉलवर किती धावा येतील, 7 बॉल आणि 25 धावेची गरज आहे. उर्फ फरदीन काझी पाहतो यावेळेस मैदानामध्ये
आणि इथे मैदानामध्ये घडतंय काय, कॅच ड्रॉप झाले, षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय, भरपूर मोठी ओव्हर टाकली. आता गरज आहे 6 बॉल 25 या धावेची टीम दातेचीवाडी संघाला. चला दुसरा गोलंदाज लगेच या गुरुधरण पाडा, जास्त वेळ न घेता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढचा बॉल यावेळेस इथे पहिलाच बॉल टाकत असताना इथे मिसफील्ड झाले, एकच धावे थांबवलंय. विश्वास सागर व टीम दातेचीवाडी संघाला स्ट्राईक स्वतःकडे ठेवलं सांगितलं. सागरला पाहूया, गोलंदाज पाहतोय आपण मैदानामध्ये, अजयला पाहतोय दुसऱ्या ओव्हरसाठी 5 बॉल आणि आता गरज आहे 24 या आकड्याची. इथून मोठे 2-4 फटके आले तर सामना खुला केला जाईल. पण कशा प्रकारे इथे मात्र ओव्हर टाकली जाईल, कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, दातेचीवाडी संघाला विश्वास आहे सागरवर. जोपर्यंत सागर मैदानामध्ये तोपर्यंत कुठेतरी विजयाच्या आशा अपेक्षा असतील दातेचीवाडी संघाला. हा बॉल सोडून दिलाय, पाहायला खराब आहे, पण आम्हाला सांगत असताना वाईट बॉल. तुषार जागिवले आमच्याकडे बोलून मात्र गोलंदाजाला केले जाते दंडित. आणखीन एक वाईट बॉल आलाय. 5 बॉल आणि 23 या धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडला सागरला पाहतोय, पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. हा बॉल इथे टॅप केलाय, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आहे, ठोक्याची घंटा आहे, थांबवलंय. कारण गोलंदाजाला देखील माहिती आहे विकेट घेऊन आणखीन एक नवीन फलंदाज येईल, टाइमपास होईल, त्यापेक्षा ही विकेटच मैदानामध्ये ठेवूया. कुठेतरी विकेट घेतली नाही, स्टंपला बॉल लावला नाही आणि इथे चांगला निर्णय पाहायला मिळाला. हा बॉल पाहावा लागेल, पण आम्हाला सांगतात वाईट बॉल आहे, खराब बॉल टाकला जातोय. कशा प्रकारे अजूनही मात्र मॅच मध्ये रंगत आहे. 4 बॉल 22 ची गरज. इथून मोठे फटके दाखवले जातील का? हवाई सफर येणं खूप गरजेचं आहे. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. हा बॉल समोर केलाय, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन मधून बॉल टर्न केलाय. अजूनही अशा अपेक्षा होत्या सागरवर, परंतु सागर मात्र कुठेतरी मॅच सोडली गेली आहे, मनोबल खचलं गेलंय. आता आकाशला पाहतो 3 बॉल 21 ची गरज. इथून एखादा नो बॉल चमत्कार निर्माण करून देईल का मैदानामध्ये? हा बॉल पण आमच्याकडे पुन्हा एकदा बोलतील खरा बॉल आहे. कुठेतरी स्ट्राईक साठी धावायचं होतं सागरने, कारण वारंवार वाईट बॉल फेकले जातात गोलंदाज अजय कडून. आता गरज आहे 3 बॉल 20 या आकड्याची. इथून एखादा चमत्कार मात्र दातेचीवाडी संघाला विजय निर्माण करून देईल का? पाहूया. हा फटका चांगला इथे गॅप मध्ये खेळलाय, शतक धावतो वेगाने आणि इथे चौकार आलाय. आणि 16 या धावेची गरज आहे. हा फटका देखील चांगला आहे, परंतु शतक केलाय तैनात. काय प्रयत्न होते, अफाट प्रयत्न केले होते या खास साठी, परंतु आता मॅच संपली गेली आहे. कुठेतरी गुरुचरण पाडा 20 संघ मात्र इथे चढ करतोय, वरचर चढतोय. मात्र आता 1 बॉल आणि 15 धावेची गरज आहे. थँक्यू सो मच विजय डोके सर यांचा पण आवाज ऐकला. खर तर 2 सामन्यामध्ये त्यांनी देखील आपलं वॉइस ऑफ काराव अत्यंत आमचे जवळचे मित्र विजय डोके सरांचा आवाज ऐकला. थँक्यू सो मच. ओमसाई खडकी आयोजित मैत्री चषक 2026 मध्ये त्यांचा संघ आज या ठिकाणी दाखल झाला आणि त्यांचा संघ आज दाखल